हे बघा आता गणपती बाप्पा घरी आलेत. तर ही आमची मांजर आणि मांजरीची पिल्लं बघा. एवढी जागा असताना त्यांना फक्त गणपती पुढंच झोपायचंय. आज दिवसभर तर एवढा वैताग दिलाय, डेकोरेशन बरोबर खेळायचंय आणि आता एवढी जागा असताना त्यांचा कप्पा आहे तरी इथं येऊनच झोपायचंय गवतावर आम्हाला. हे तिघ चौघच्या चौघ बघा कसे झोपलेत शांत. तर या ह्या क्यूटशा पिल्लांसाठी गोटे गोटे त्यांना फक्त इथंच झोपायचं असतं. आता इथं आडवी पट्टी लावली ते त्याला सोबत खेळतायत म्हणून ती मी आतमध्ये गुंडाळून ठेवले सध्या. आता हे बघा खेळून खेळून थकून आता शांत झोपलेले आहेत तिघं पण. ह्यांची मम्मी पण इथंच झोपतीये. हे बघा कशी. त्या चौघांना पण गणपती बाप्पा खूप आवडतोय आणि तिथंच झोपायचं. वरती जात नाहीत पण खाली टेबलच्या खाली खेळायला आवडते त्यांना. लय धिंगाणा चाललाय हो. गणपती बाप्पा म्हणत असेल मला शांत बसू पण द्या ना 4-5 दिवस. त्यांना ते बोले चढायचे मागणं जायचे सगळीकडून गुहा तयार झाली त्यांची तेव्हा. खेळायला चांगलं झालंय. आणि ती खाली गवत ते बागेत असल्यासारखं खेळणे. डेकोरेशनची अवस्था बघा आमच्या. झुरमुळ्या तर कुठे गेल्यात, अर्ध्या राहिल्यात अर्ध्या संपल्यात आणि ह्यांना फक्त खेळायला पाहिजे. ते हरळी तर पार इसकडून टाकली आमची सगळी. आता टेबल फोडायचा कार्यक्रम सुरू आहे. पाईप पण फोडायचा आहे. वा डेकोरेशनचं काय खरं नाही आमच्या आज. राहू दे रे 2 दिवस अजून. ह्या वर्षीचा गणपतीचा देखावा आहे आपला, आहे का नाही? हा मांजरांचा खेळ कसा वाटला? गेलं तुझं डेकोरेशन सगळं. हो झुरमुळ्यामध्ये हो अडकलंय गोट्या.